नमस्कार श्रोते हो. रिया पब्लिकेशन्सच्या सौजन्याने तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर गुरुनाथ नाईक लिखित घोड्यांची शर्यत ही दीर्घ कथा आणि आज भाग दुसरा. किल्ल्यासमोरचं तेच भव्य मैदान. 4 दिवसांनंतर जमलेली आणि यापूर्वी कधीही झालेली नव्हती अशी गर्दी. 4 दिवसांनंतर पुन्हा सारे घोडे शर्यतीसाठी सज्ज करण्यात आले होते. प्रत्येक घोड्याबरोबर राजवाड्यातील महाराजांचे खास तैनातीचे शिपाई नेमण्यात आलेले होते. 4 दिवसांपूर्वीच्या शर्यती रद्द करण्यात आलेल्या होत्या. उदयसिंग चौहान आणि कॅप्टन पीटर हे दोघेही त्यावेळी बेचैन बनलेले होते. कारण काहीतरी घडणार आहे आणि काय घडणार आहे हे नव्हतं सांगता येत. उदयसिंग चौहानची घारीसारखी नजर गर्दीतल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरनं फिरत होती. या साऱ्या प्रकारामागे एका बड्या माणसाचा हात असावा असंच त्याला सारखं वाटत होतं. राजवाड्यातल्या शिपायांनी 40 घोड्यांना जागोजागी उभं केलं, जमिनीवर आखलेल्या एका रेषेत. राजवाड्यातल्या जागेच्या प्रमुखानं आपल्या साथीदारांना घेऊन घोड्यांची कसून तपासणी केली. प्रत्येकाच्या पाठीवर नीट तपासणी करून जीनवर चढवलं गेलं. काहीच काळबेरं नाही याची खात्री होताच घोड्यावर स्वार होणारी मंडळी त्या त्या ठिकाणी बोलवली गेली. प्रत्येकाने आपापला घोडा ताब्यात घेतला आणि शर्यतीसाठी घोडे सज्ज झाले. राजे फतेसिंगांच्या मनात आता कुठलीही शंका उरली नव्हती. काही घडेल असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं, कारण शर्यतीच्या मार्गात सुद्धा पूर्वीपेक्षा जास्त बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. राजे फतेसिंग सज्ज झाले. त्यांच्या हातातल्या बंदुकीची नळी आकाशाकडे वळली. शर्यतीतील घोड्यांवर स्वार झालेल्या जवानांचे कान आवाज टिपण्यासाठी सज्ज झाले. एकाएकी बंदूक झाडली गेली. बाणासारखे घोडे पुढे झेपावले. जीव तोडून ते धावत होते. मागून राजे फतेसिंग दौडत निघाले. शर्यतीत धावणारे घोडे अर्ध्यावर पोचलेले असतील नसतील तोच पहिली दुर्घटना घडली. सपकन आलेला एक बाण जयसिंगाच्या छातीत घुसला. जोरात ओरडून तो डाव्या बाजूला कलंडला. त्यावेळी त्याचा घोडा सगळ्यात पुढे होता. जयसिंगाचा पाय रिकिबीत अडकला. घोड्याची गती मंदावली. मागून जीव तोडून धावणारे घोडेस्वार हादरले. पण कुणीही थांबलं नाही. जो तो पुढे जाण्याचा प्रयत्न करायला लागला. पण सगळ्यात पुढे गेलो तर आपल्याही छातीत बाण शिरेल हीच जाणीव प्रत्येकाच्या मनात थैमान घालायला लागली होती. राजे फतेसिंग जयसिंगाच्या छातीत ज्या ठिकाणी बाण शिरला त्याच ठिकाणी थांबले. पण बाण नेमका आला कुठून हे कोणाला सांगता आलं नाही. ठिकठिकाणी गर्दी इतकी जमली होती की जर का कोणी जवळून बाण सोडला असला तर मारेकरी कोणाच्या नजरेतून सुटणार नव्हता. धनुष्यबाण बाळगणारी इतकी मंडळी त्या ठिकाणी जमली होती की बाण सोडला कुणी हे सुद्धा सांगता येणं कठीण होतं. शर्यत संपली. 4 दिवसांपूर्वी जे घोडे पहिल्या तीनात आले होते तेच घोडे आजही पहिल्या तीनात आले होते आणि त्याच क्रमाने. शर्यतीत बसलेला हा दुसरा हादरा होता. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. कुणीतरी जयसिंगावर सूड उगवलेला आहे. याच पद्धतीनं अमरसिंगला देखील ठार करण्यात येईल या विचारानं राजे फतेसिंग बेचैन झाले. उदयसिंग चौहाननं शांतपणे पहिल्या क्रमांकानं आलेल्या घोड्याच्या स्वाराला ताब्यात घेतलं. राजे फतेसिंगची पर्वा न करता उदयने त्याला कॅप्टन पीटरच्या शिपायांच्या ताब्यात देऊन टाकलं. तो होता एक सामान्य शिपाई, पण घोडदौडीत त्याचा हात धरणारा कोणी नव्हता. कोणत्याही नाठाळ घोड्याला वटणीवर आणणं हे त्याचं काम होतं आणि डाव्या हाताचा मळसुद्धा. राजे फतेसिंहाच्याही तो विश्वासातला. उदयसिंगनी जेव्हा त्याला पकडलं आणि इंग्रज शिपायांनी जेव्हा त्याला आपल्या ठाण्यावर नेलं तेव्हा राजे फतेसिंग चावताळले. चव्हाण ही आमच्या अखत्यारीतली बाब आहे.
तुम्ही त्या शिपायाला आमच्या स्वाधीन करा. राजे फतेसिंहाने थंडपणे ताकीद दिली. पण उदयसिंग आपलं ऐकणार नाही आणि त्यांनी ऐकलं नाही तर आपण त्याचं काही करू शकत नाही याचीही खात्री राजे फतेसिंगांना होती. राजे, तुम्ही राजघराण्यातले आहात. न्यायदानामध्ये आयुष्यात कोणाची गय करू नका राजे. उदयसिंग चव्हाण थंडपणे पण कठोर आवाजात बोलला. कॅप्टन पीटरला घेऊन जेव्हा चव्हाणनं तिथून काढता पाय घेतला तेव्हा फतेसिंग फार चावताळला होता. हात चोळत बसण्यापलीकडे काहीही करणं त्याच्या हातात नव्हतं. इतकं चिडण्यामागे कारण होतं. ही बाब आपल्या अखत्यारीतली आहे आणि कोणतंही कारण नसताना उदयसिंग चव्हाणनं यात भाग घेतलाय हे त्याला पटण्यासारखं नव्हतं. चव्हाणनी आपल्या स्वाभिमानाला धक्का लावलाय याच जाणीवेने तो चिडला. ही खबर महाराजांपर्यंत जाऊन पोचली. निदान चव्हाणनं तरी आपल्या घराण्याशी शत्रुत्व पत्करू नये असंच त्यांचं मत होतं, कारण चव्हाणनं झाशीच्या राजघराण्याला खूप मदत केली होती आणि त्याहून महत्त्वाची बाब होती ते चव्हाणचे इंग्रज अधिकाऱ्यांशी असलेले मैत्रीचे संबंध. महाराजांनी राजे फतेसिंहाला शांत केलं. केवळ एका कर्तबगार राजपुत्राच्या हातून काही चूक होऊ नये म्हणून. पहिला आलेला घोडा होता राजघराण्यातलाच. ज्यांनी ही शर्यतीची परंपरा सुरू केली त्याच व्यक्तीच्या मुलाचा, राजे फतेसिंहच्या चुलत भावाचा. राजे फतेसिंहाचे चुलत भाऊ राजे प्रतापसिंग. राजे प्रतापसिंगांचा शिपाई कैदी बनलेल्या अवस्थेत उदयसिंग चव्हाणासमोर उभा होता. भीतीने तो चव्हाण आणि कॅप्टन पीटरकडे आळीपाळीनं बघत होता. आपल्याला कैद का केलं याचं कारण त्याला लक्षात येत नव्हतं. तुझं नाव काय रे? उदयसिंग चव्हाणनं थंड आवाजात त्याला विचारलं. मोहम्मद याकूब, त्या शिपायानं घाबरलेल्या आवाजात उत्तर दिलं. पहिला आला तो तुझाच घोडा, बरोबर? ओ महाराज. 4 दिवसांपूर्वी हाच घोडा तू पहिला आणला होतास. होय महाराज. तुझा मालक कोण आहे? मी राजवाड्याचा रक्षक आहे महाराज. हा घोडा कोणाचा आहे? प्रतापसिंग राजेंचा. याकूब, हा घोडा पहिला यावा असंच या घोड्याच्या मालकाला वाटतं. दुसरा घोडा पहिला येऊ नये यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेत. उदयसिंग चव्हाणचा आवाज किंचित चढला. घाबरलेल्या शिपायाच्या लक्षात तसं काहीच आलं नाही, कारण त्याला तसं काही ठाऊकच नव्हतं. या प्रकारामागे राजे प्रतापसिंहाचाच हात असायला हवा याची उदयसिंगला पक्की खात्री झाली होती. कदाचित राजघराण्यातलाच घोडा पहिल्या क्रमांकानं यावा असं राजे फतेसिंहांना वाटत होतं. त्यात यांचाही हात असावा या विचाराचं थैमान उदयच्या मनात माजलेलं होतं आणि म्हणूनच आपण जे प्रश्न विचारतो ते बाहेर जाऊ नयेत याची खबरदारी उदयला घ्यायला लागत होती. जवळजवळ तासभर उदय त्याला सारखा सतावत होता, पण त्याच्याकडून काही समजू शकेल असं मात्र वाटत नव्हतं. हा शिपाई आपल्याला काही खोटं सांगायचा प्रयत्न करतोय अशी सुद्धा त्याला जाणीव होत नव्हती. शेवटी त्याला कैदखान्यात ठेवण्याचा हुकूम देऊन उदय कॅप्टन पीटरच्या ठाण्यातनं बाहेर पडला. त्यावेळी सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. आता आपण राजवाड्यात जाऊन थोडीशी चौकशी करावी असंही त्याचं मत होतं, पण आपण राजे फतेसिंहांना उलटसुलट प्रश्न विचारणं कितपत योग्य होईल याचा सुद्धा तो विचार करत होता. फतेसिंग जर का रागानं धुमसत असेल तर त्याचं सहकार्य आपल्याला होणार नाही असं सुद्धा उदयला वाटत होतं. अचानक काहीतरी आठवण झाल्यामुळे त्यांनी घोडा जवळ असलेल्या धर्मशाळेकडे वळवला. तिथूनच त्याला पुढे जायचं होतं. धर्मशाळेच्या दारात मशाल खोचलेली होती. बाहेरच्या बाजूला 7-8 घोडे बांधले होते. कोणीतरी चिली मोडत धर्मशाळेच्या पायरीवर मांडी ठोकली होती. आपण आता अमरसिंगची भेट घ्यावी असा उदय विचार करत असताना 8-10 घोडेस्वार दौडत येत असल्याचा आवाज त्याच्या कानात शिरला.
पण त्याला संशय नाही आला कसला. कोणीतरी तिकडून जात असावं असं त्याला वाटलं. त्यावेळी तो धर्मशाळेपासून हाकेच्या अंतरावर होता. एकाएकी धर्मशाळेच्या डाव्या बाजूकडून 10-12 घोडेस्वार अंधार कापत बाहेर आले. 2 घोडेस्वार धर्मशाळेच्या दारात थांबले तर बाकीचे आजूबाजूला पांगले. हे बघितलं आणि उदयसिंग चव्हाण जागच्या जागी थबकला. अमरसिंगला काहीतरी धोका असावा याची जाणीव उदयसिंग चव्हाणला झाली. आपण योग्य वेळी आलो याच समाधानात तो हळूहळू पुढे सरकायला लागला. आपल्या घोड्याच्या टापांचे आवाज होणार नाहीत याची तो काळजी घेत होता. अमरसिंग, कुणीतरी जोरात ओरडलं. ही हाक चांगल्या हेतूनं मारलेली नाही हे उदयसिंगच्या लक्षात आलं. कुणीतरी सूडबुद्धीनं आलेले असावेत. अमरसिंगच्या सुदैवानं आपल्याला या ठिकाणी खेचून आणलंय. उदयसिंग चव्हाण हा विचार करत असताना रुंद अशा दारातून येणारा पिळदार देहाचा अमरसिंग उदयसिंग चव्हाणनं पाहिला. अमरसिंग तसाच दाराबाहेरच्या वरच्या पायरीवर येऊन उभा राहिला. रात्र असली तरी म्हणावा तसा अंधकार नव्हता. आजूबाजूला पांगलेले घोडेस्वार उदयसिंग चव्हाणप्रमाणे अमरसिंगलाही दिसू शकत होते. कोण आहे? अमरसिंगनी दमदार आवाजात विचारलं. त्यावेळी त्याच्या डाव्या हातात होती बंदूक तर उजव्या हातात तलवार. उदयला अमरसिंगचं कौतुक वाटल्या वाचून राहिलं नाही. यापूर्वी अमरसिंगचा पराक्रम त्यांनी ऐकला होता. कितीही पराक्रमी असला तरी इतक्या घोडेस्वारांसमोर त्याचं काही चालेल असं मात्र उदयला वाटत नव्हतं. ते शस्त्र टाक आणि आमच्याबरोबर चल. सगळ्यात पुढे असलेल्या घोडेस्वारानं अमरला हुकूम सोडला. त्यावेळी उदयची नजर अमरसिंगच्या चेहऱ्यावर स्थिर झाली होती. अरे पण तू कोण आहेस? अमरसिंगने विचारलं. शस्त्र टाक, खाली उतर. दुसऱ्यांदा हुकूम झाला आणि एकाएकी अमरच्या डाव्या हातातल्या बंदुकीची नळी खाली झाली. गोळीचा दणका उडाला. हुकूम सोडणारा घोडेस्वार जोरात ओरडला, खाली आपटला. हल्लेखोरांच्या दृष्टीनं हे अनपेक्षित होतं. 10-12 घोडेस्वार असताना एकटा अमरसिंग काही हालचाल करेल हे त्यांना मुळीच पटण्यासारखं नव्हतं. आपण त्याला सहजासहजी पकडून आणू या जाणीवेने ते सगळे आलेले होते. गोळी लागून जो खाली पडला त्याच्याकडेच फक्त बंदूक होती. बाकीच्यांच्याकडे तलवारीशिवाय कुठलंही शस्त्र नव्हतं. अमरनी झाडलेल्या बंदुकीत पुन्हा गोळी भरायचा प्रयत्न केला नाही. त्याने ती शांतपणे दाराच्या चौकटीला टेकवून ठेवली आणि तो 2 पायऱ्या खाली उतरला. मंद उजेडात दिसणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर दृढ आत्मविश्वास होता. अंधारातून कोणीतरी ओरडलं. 2 घोडेस्वारांनी पटापटा खाली उड्या घेतल्या. डाव्या बाजूच्या अंधारातनं आणखीन 2 घोडेस्वार खाली उतरले. याच अमरसिंगला भेटावं आणि पुढे जावं या एका विचारानं उदय तिथे आला होता. पण आपण आलो हे एका अर्थी बरं झालं असं त्याला आत्ता वाटायला लागलं. आपण अमरसिंगच्या मदतीला जावं का जाऊ नये याविषयी मात्र त्याच्या मनात कुठलाही निर्णय घेतला गेला नव्हता. उदयसिंग चव्हाण विचारांच्या धुंदीत असताना तलवारीचा खणखणाट दाणाणला. दोन्ही बाजूकडून दोघांनी एकाच वेळी हल्ला चढवला होता. दोघेही अगदी जीव तोडून तुटून पडले होते आणि अमर त्यांच्यावर तुटून पडला होता. थक्क होऊन उदय अमरकडे बघत राहिला होता. अगदी सहजरित्या अमर त्या दोघांना खेळवतोय हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा हा अमरसिंग इतका सामान्य नाही, तो या सगळ्यांना पुरून उरेल याची पक्की खात्री उदयला झालेली होती. पाहता पाहता एक भयानक किंकाळी शांत वातावरण चिरत गेली. डाव्या बाजूचा तलवारबाज मागे उडाला आणि उजव्या बाजूच्या तलवारबाजानं 2 पावलं मागे घेतली. पण मागे हटलेला तो तलवारबाज नेमका तिथेच हरला. अमरसिंगने आपल्यावर वार केला केव्हा आणि आपल्या रोखाने त्यांनी उडी मारली केव्हा हेच मुळी त्याच्या लक्षात आलं नाही. डोक्यावर होणारा वार चुकवण्यासाठी त्यांनी तलवार आडवी घातली आणि एकाएकी त्या तलवारबाजाचा उजवा हात मनगटातून छाटला गेला. उदयचा त्या वारावर विश्वासच बसला नाही.
अमरसिंगनं केलेला वार मध्ये वळवला कसा आणि अनपेक्षितरित्या त्याची तलवार मध्येच वळली कशी हेच कोड उदयला उलगडत नव्हतं. खुश झालेला उदयसिंग चव्हाण जोरात ओरडला. बाकीचे घाबरले. अमरसिंगची तलवारबाजी पाहिल्यामुळे पुढे जायचे धैर्य कुणालाही झालं नाही. पटापटा एकेकानी घोड्यावर उड्या घेतल्या. जसे आले तसे ते अंधारातून पळूनही गेले. आणि शांतपणे उदयनी घोडा धर्मशाळेच्या दारात आणून उभा केला. त्यावेळी हात छाटला गेलेला तलवारबाज विव्हळत होता. हा प्रकार कॅप्टन पीटरला अगदी नवीन होता. घोड्यांच्या शर्यती त्यांनी बऱ्याच पाहिल्या होत्या. शर्यतीत जे घडतं ते किती स्पष्ट असतं याचा अनुभव त्यांनी घेतला होता. शर्यतीतली हुशारी त्यांनी अनुभवली होती, पाहिली होती, पण असं काही गूढ त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. एक हात तुटलेला आणि रक्ताने माखलेला कैदी घेऊन जेव्हा उदयसिंग चव्हाण कॅप्टन पीटरच्या बंगल्यासमोर आला तेव्हा रात्र बरीच झाली होती. कॅप्टन पीटर या शर्यतीतल्या प्रकारामागे गूढ काय असावं याचाच विचार करत उभा होता. व्हरांड्याच्या कठाड्याला टेकून कॅप्टन उभा होता. काय झालं चव्हाण? तेलाच्या दिव्याच्या उजेडात जेव्हा हात तुटलेला माणूस चव्हाणबरोबर बघितला तेव्हा त्याने ओरडून विचारलं. नाही काही नाही, एक कैदी आणला आहे, बरंच काही सांगू शकेल. हा कोण? नाही माहिती नाही, ठाण्यावर घेऊन जातो. चला मी येतो लगेच. घाईघाईत कॅप्टन पीटर बोलला. कपडे करण्यासाठी त्याच घाईनं बंगल्यात शिरला. बंगल्यावर येताच उदयसिंग चव्हाणनं कैद्याला आणण्यासाठी 2 शिपाई पेटाळले. कैद्यावर उपचार करणं भाग होतं. त्याला तसंच राहू दिलं तर रक्तस्रावानं तो मरण्याची भीती होती आणि तो धनुर्वात होऊन मेला तर त्याच्याकडून उदय काही माहिती मिळवायचे प्रयत्नच करू शकणार नव्हता. कॅप्टन पीटर आला. पाठोपाठ वैद्य आपलं साहित्य घेऊन त्या ठिकाणी पोचला. औषधोपचार किंचितही वेळ न गमावता सुरू झाले. चव्हाण हा कोण? हा अमरसिंगवर हल्ला करणारा. एकटाच होता? नाही, होते 10-12 जण. मग अमरसिंगला काही धोका नाही ना? नाही नाही, बाकीचे घाबरून पळाले. तो अमरसिंग स्वतःचं रक्षण करून घ्यायला समर्थ वाटला मला. पण तो इतक्या लोकांना तोंड कसं देईल? मी ते पाहिलं, त्यावरून माझी खात्री झाली. संख्या वाढली तरी तो मागे हटणार नाही. शिवाय त्याला आपल्या दोस्ताच्या हत्येचा सूड पण उगवायचा आहे. वैद्याचं काम संपेपर्यंत दोघंही एका बाजूला आरामात बोलत उभे होते. होणारा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न वैद्यांनी सुरू केला होता. रक्तस्रावामुळे तो कैदी अशक्त झालेला होता. शिवाय तो घाबरला होता. त्याच्या अंगावर जरी सरदाराचा लिबास होता तरी तो सरदार नाही, एक साधा शिपाई आहे हे उदयनी पूर्वीच ओळखलं होतं. मध्यरात्र उलटून गेली आणि वैद्य जाण्यासाठी उठला. त्याला भीती नाही आहे ना? नाही महाराज, वैद्यांनी सांगितलं. वैद्य उदयसिंग चव्हाणला ओळखत होता. काहीतरी भानगड असावी हे त्या वैद्याच्या लक्षात आलं होतं. मी याला भरपूर बदडणार आहे बरं का. नक्की बदडा, खूप बदडा. हा माणूस काही चांगला दिसत नाही आहे. वैद्य त्या कैद्याच्या चेहऱ्याकडे बघत बोलला आणि ठाण्यावरच्या 2 शिपायांना घेऊन तो निघाला. कैद्याच्या चेहऱ्यावरची भीती जास्त वाढली होती. वैद्याशी झालेलं उदयचं बोलणं त्याच्या हृदयात धडकी भरवणारं होतं. तू कोणाच्या चाकरीत आहेस? उदयने कैद्याकडे बघून शांत आवाजात विचारलं. मी. दुसरा हात कापून टाकी ना? खरं काय ते सांग. उदयचा आवाज एकाएकी चिडला. कैदी दचकला. त्याच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती दिसायला लागली. बघता बघता त्याचे हातपाय थरथरायला लागले. अमरसिंगवर हल्ला करण्यासाठी आलेला हा माणूस आपल्याला भरपूर माहिती देऊ शकेल असाच विचार उदयसिंग चव्हाण करत होता. तो जितका घाबरून जाईल तितकी त्याच्याकडनं आपल्याला जास्त माहिती मिळेल असाही विचार त्याच्या मनात येत होता. त्याच्याकडून सैतानी वृत्तीचा माणूस कोण आहे हे आपल्याला समजेल असं कॅप्टन पीटरला सुद्धा वाटत होतं. महाराज, हुकूम जयसिंहाचा होता. त्यांनीच आम्हाला धर्मशाळेवर हल्ला करायला आणलं. कोणाचा?
जसवंत सिन्हांचा. हा जसवंत कोण आहे? तो पळाला महाराज. अरे पण तो कोण, कुठला? उदयसिंग चव्हाणनं ओरडून विचारलं. महाराज, झाशीच्या उत्तरेला त्याचा वाडा आहे. पूर्वी तो डाके घालायचा. मग आता काय करतो तो? नाही माहिती नाही महाराज. कितीतरी वेळ उदयसिंग चव्हाण प्रश्नामागून प्रश्न विचारत होता. त्या कैद्याकडून जेवढी माहिती मिळत होती तेवढी मिळवत होता. मिळालेली माहिती आपल्याला पुरेशी आहे असं त्याला वाटत होतं. जसवंतसिंहाला शोधून काढणं त्याच्या दृष्टीनं कठीण नव्हतं. ज्यांचा थांगपत्ता लागत नाही अशा डाकूंना त्यांनी यापूर्वी बाहेर खेचलेलं होतं. अमरसिंगासारख्या एका जवानाला घाबरून पळणारा जसवंत सिंग उदयच्या दृष्टीनं तेवढा शूर नव्हता. उदयसिंग चव्हाणनं घाईघाईत अंधारात घोडा फेकला तेव्हा कोंबड्यांनी पहिली बांग दिली होती. कॅप्टन पीटर काहीतरी विचारायचा प्रयत्न करत होता, पण उदयच्या कानात ते शब्द शिरले नव्हते. झाशीचा परिसर उदयच्या तशा ओळखीचा. अनेकदा तो या भागात आला होता. सभोवतालच्या गावातून देखील त्याचे अतिशय चांगले संबंध होते. उदयला ओळखणारी, त्याचा आदर करणारी अनेक माणसं आजूबाजूच्या गावात नव्हती. घोडा फेकत तो निघाला. त्यांनी झाशी सोडली त्यावेळी जसवंत सिंग नेमक्या कुठल्या मार्गानं गेला असेल हाच विचार तो करत होता. जसवंतला शोधून काढणं त्याच्या दृष्टीनं मुळीच अवघड नव्हतं. उजाडायला सुरुवात झाली आणि त्यांनी एका गावात प्रवेश केला. 150-200 घरांचं ते गाव, उदयच्या ओळखीचं. उदयनी घोडा ठाकूराच्या घरासमोर उभा केला. ठाकूरला जोरदार हाक दिली. त्या गावचा ठाकूर एक जबरदस्त आसामी. सकाळी सकाळी दारात येऊन ओरडण्याचा समाचार घेण्यासाठी ठाकूर बाहेर आला. त्यांनी उदयसिंग चव्हाणकडे बघितलं आणि त्याचा राग खर्रकन उतरला. ठाकूर, मी जसवंत सिंगाच्या मागावर आहे. तो कोणत्या भागात असेल हे मला ताबडतोब समजायला हवं, घाईघाईत उदयसिंग चव्हाणनं सांगितलं. ठाकूरने एकदा का टकळी चालू केली की तो लवकर थांबणं कठीण याची जाणीव उदयला होती. चव्हाण, काल दुपारी तो या गावात होता. 10-12 माणसं होती त्याच्याबरोबर. हे बघा, तो पळालाय. या क्षणी कुठे असेल तेवढं सांगा. मला वाटतं पहाडीला असेल. कुठल्या बाजूला? पूर्वेकडच्या बाजूला. उदयसिंग चव्हाणची घाई बघून बुचकळ्यात पडलेल्या ठाकूरांनी भराभरा माहिती देऊन टाकली. जसवंत सिंग हा तसा बड्या सरदाराचा पुत्र, पण आपापसातील वैमनस्यामुळे ते घराणं संपलं. राहिला तो जसवंत सिंग, सुडानं पेटलेला. पण सूड घ्यायला सुद्धा माणसं राहिली नाहीत आणि स्वतःच्या पडक्या वाड्याशिवाय त्याला काही खायला उरलं नाही. त्यांनी डाके घालायला सुरुवात केली. झाशी भागात मात्र तो डाके घालायचं टाळत होता, कारण आपल्याच माणसांवर डाका घालायला त्याच्या मनाची तयारी नव्हती. आपणच हे डाके घालतो असं समजलं तर ओळखीची सरदार मंडळी आपल्याला चिरडून टाकतील ही भीतीसुद्धा त्याच्या मनात होती. आपण चव्हाण आपण इतक्या घाईघाईत जाऊ नका. तसा तो भयंकर आहे. म्हणजे तितका तो दुष्ट प्रवृत्तीचा नाही आहे, पण एकदा चिडला की सैतान होतो तो. म्हाताऱ्या ठाकूरनं सबुरीचा सल्ला दिला. उदयसिंग चव्हाण मंदपणे हसला. शांतपणे त्यांनी घोडा फिरवला. निदान न्याहारी तरी करून जायचा ठाकूरचा आग्रह धुडकावला आणि त्यांनी घोडा फेकला. तसं गाव गर्द रानांनी वेढलेलं होतं. आजूबाजूला घनदाट रान, उत्तरेच्या बाजूला भला मोठा ओढा. त्या ओढ्याच्या दिशेने त्यांनी घोडा ओढावला. गावाच्या सीमेवर तो पोचतो न पोचतो तोच शांततेचा भंग झाला. कानठळ्या बसवणारा आवाज, लागोपाठ काहीतरी सुसाटत त्याच्या डोक्याजवळनं गेलं. आपल्यावर कोणीतरी गोळी झाडलेली आहे याची जाणीव उदयला झाली. तसाच त्यांनी घोडा मागे फेकला आणि त्याच वेळी लागोपाठ 2 दिशांवरून त्याच्याकडे गोळ्या झाडण्यात आल्या. हा गोळीबार करणारे तसे नेमबाज नव्हते. घोडा वेडावाकडा धावत असल्यामुळे गोळ्या चुकवण्यात उदयने यश मिळवलं होतं. वाऱ्यासारखा घोडा फेकत तो परत ठाकूरच्या दारात आला तेव्हा तो प्रचंड चिडलेला होता. गावात सीमेवर झालेले गोळीबाराचे आवाज आणि दौडत आलेला उदयसिंग चव्हाण
हे बघून ठाकूर काय ओळखायचे ते ओळखला. कदाचित मोठ्या संख्येनं गावाला वेढा घातलेला असावा याची जाणीव त्यावेळी ठाकूरला झाली. चव्हाण, गोळ्या झाडल्या कोणी? ठाकूरने घाईघाईत विचारलं, पण स्वतःच्याच विचारात गळून गेलेल्या चव्हाणनं कुठलंही उत्तर दिलं नाही. हा प्रकार त्याला तसा अगदी नवीन होता. कोणाची तरी आपल्यावर नजर आहे याची जाणीव चव्हाणला पटलेली होती. मनातल्या मनात तो चिडला. आपल्याला गाठायचा धूर्तपणे कोणीतरी डाव टाकलाय हा विचार त्याच्या मनात घोळत होता. दिवसाढवळ्या केवळ रागाच्या भरात त्यांना गाठण्यासाठी जाणं अत्यंत धोक्याचं आहे याचीही जाणीव त्याला होती. दुश्मन मोठ्या संख्येनं आला असेल तर तो गावावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल असाही विचार चव्हाणच्या मनात डोकावत होता. ती जाणीव ठाकूरला नव्हती. आपल्याकडे वाकड्या डोळ्यानं पाहण्याची कोणाची हिंमत नाही याच घमेंडीत ठाकूर होता. तसं पाहता ते सत्य होतं, पण गावाभोवती पसरलेल्या दुश्मनाला हुसकावून लावणं किंवा त्यांच्याशी लढणं हे मात्र ठाकूरच्या ताकदीबाहेरचं होतं. दुपार उलटली आणि गावाबाहेर जायची एक संधी घ्यावी असं उदयला वाटलं. सकाळी ज्या बाजूनं गोळीबार झाला होता त्याच बाजूनं आपण गावातनं बाहेर जाण्याचा प्रयत्न करावा. त्या बाजूनी आपण पुन्हा येऊ हा विचारसुद्धा शत्रूच्या मनात येणार नाही अशी शंका त्याच्या मनाला चाटून गेली. इतक्यात जाऊ नका असा आग्रह ठाकूर धरत होता, पण ठाकूरचं ऐकायची ती वेळ नव्हती. वेढ्यातून बाहेर सुटण्याची संधी घ्यायलाच हवी होती. शत्रू दिसला असता तर त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं नसतं. एकाएकी त्यांनी वेडावाकडा घोडा फेकला. ज्या ठिकाणी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्याच ठिकाणी येऊन पोचला आणि लागोपाठ 3-4 बंदुकांचे आवाज शांत वातावरणात दणकले. तो गोळीबार तितका परिणामकारक नव्हता. गोळ्या वेड्या वाकड्या आणि दुरून गेल्या होत्या. आपण असंच पुढं जावं हा विचार उदयच्या मनात येतो न येतो तोच एक गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली. पुढे जाणं धोक्याचं आहे त्या क्षणी उदयला पटलं. डाव्या बाजूला घोडा गरकन फिरवला आणि तो वाऱ्यासारखा परत गावात शिरला. आता मात्र खऱ्या अर्थानं धोक्याची जाणीव त्याला झाली होती. शत्रू धूर्त आहे, धोकेबाज आहे हे त्याला पटलेलं होतं. आपल्याला डोक्याचा उपयोग करायचं हे आव्हान आहे याची जाणीव त्याला झाली होती. ठाकूरच्या वाड्यासमोर घोडा सोडून तो घाईघाईत वाड्यात शिरला. चव्हाण, तरी मी सांगत होतो तुम्ही इतकी घाई करू नका. अहो, रात्र आपलीच आहे ना चव्हाण. ठाकूरने थंडपणे जाणीव दिली. आणि आपण रात्रीचीच वाट पाहिली असती तर बरं झालं असतं हा विचार उदयसिंग चव्हाणच्या मनात आला. आपण थोडक्यात आणि केवळ नशिबानं बचावलो हे तो नजरेआड करू शकत नव्हता. त्याच्या दृष्टीनं ही नामुष्कीची वेळ होती. शांतपणे तो चारपाईवर पडला तेव्हा केवळ मनावरच्या दडपणानं थकलेला होता. रात्रीच्या वेळी मात्र एकेका दुश्मनाला टिपून काढण्याचा निश्चय उदयसिंग चव्हाणनं केलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित घोड्यांची शर्यत ही दीर्घकथा. आज या कथेचा दुसरा भाग संपला. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.